नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या आधीच्या भागातही काही आपण व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आज मी अ, एक 1920 ते 1970च्या कालखंडातील कवी यांच्याबद्दल काही थोडक्यात आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, प्रथमतः 1920च्या आसपास लोकमान्य टिळक, बालकवी गडकरी इत्यादी कवींचे निधन झाले. त्यानंतर सौंदर्यपूजन, निसर्गप्राप्ती, प्रेम, आदर्शाची ओढ, दिव्यत्वाचा ध्यास, आत्मनिष्ठा, गूढरम्यता, उदासीनता, हुरहुर, भीषण रम्यता, क्रांतिपूजन इत्यादी विशेष असलेली रोमॅन्टिक कविता 1920मध्ये बहरली. कोणती कविता? तर आत्मनिष्ठ, गूढरम्य, उदासीनता, हुरहुर या रोमॅन्टिक अशा ज्या कविता आहेत त्या 1920मध्ये त्या बहरत आल्या. तर या कवितेचा प्रभाव हळूहळू त्या काळात काय झालं, मग कमी होत चाललं. त्यानंतर बघा, तांबे यांचे गीतकाव्य, सावरकरांची आत्मबल देणारी गतीची कविता, चंद्रशेखरांची जुन्या वळणाची कविता 1920 नंतर नांदली, म्हणजे काय झाली, सुरू झाली. तरी 1920 ते 1935पर्यंत रवी किरण मंडळाची कवितेला विकासाचे श्रेय मिळते. रवी किरण मंडळाचा 1920 ते 35 या कालखंडात कवितेसाठी एक महत्त्वाचं काम या मंडळाने केलेलं होतं. काव्य आणि सामाजिक विचारांच्या संबंधात रवी किरण मंडळ हा कवी संप्रदाय होता. तसाच तो एक सामाजिक जीवनाचा प्रयोगही होता. सामाजिक आणि काव्य हे रवी किरण मंडळाचा हा एक चांगला असा अनोखा प्रयोग रवी किरण मंडळाने केलेला होता. आणि काव्य गायनाच्या द्वारा कवितेचा वाचक वर्ग वाढवला. त्यांनी कवितेमध्ये रस निर्माण व्हावा व त्यासाठी वाचक वर्ग निर्माण त्यांनी कसा केला, तर काव्य गायनाच्या स्वरूपात त्यांनी एक महत्त्वाचे असे कामगिरी या कविता फुलण्यासाठी, बहरण्यासाठी केलेला होता. खंडकाव्याच्या निर्मितीला चालना दिली. कवितेंबरोबर त्यांनी काय केले, खंडकाव्यालाही चालना दिली की सामान्य माणसाला त्या सहज स्पर्श करू शकतील असे अनुभव शब्दबद्ध केले की जो आपला वाचक वर्ग आहे, सामान्य माणूस, त्यासाठीही रवी किरण मंडळाने अतिशय मोलाची येथे कामगिरी केलेली आहे आणि अनेक प्रकारच्या अतिरचना रूढ केल्या. सुनीत, गझल व रुबायांचा प्रसारही रवी किरण मंडळाद्वारे झालेला दिसतो. आणि बघा, सुनीत, गझल, रुबाया त्याचबरोबर प्रेमकाव्य ही त्यांनी समृद्ध केले आणि काव्याचा विस्तार कसा केला, वाढवला. बघा, टिळक, बालकवी गडकरी यांचे 1920च्या कालखंडामध्ये निधन झाले. त्यानंतर मग कविता बहरण्यासाठी, फुलण्यासाठी या रवी किरण मंडळाने अतिशय मोलाचं येथे कामगिरी केलेली आहे. या मंडळाच्या कार्यक्रमात आस्थेने भाग घेणाऱ्या श्री बा रानडे यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे यांच्या काव्य रचनेचेही लक्ष वेधून येथे घेतले. तर जे रानडे होते त्यांच्या मनोरमाबाई रानडे ह्या पत्नी यांनीही यात मोलाचं असं कामगिरी केलेली आहे. कवितेच्या प्रेमातून श्रीबा रानडे व गोपिका तनया उर्फ द्वारकाबाई हिवर गावकर यांचा विवाह झाला. बघा, तर कवितेच्या प्रेमातूनच कोणाचा विवाह झाला, श्रीबा रानडे. आणि लक्षात असू द्या, द्वारकाबाई हिवर गावकर म्हणजेच गोपिका तनया. प्रश्न येत असतात आपल्याला त्यांचे नाव की हे कोणत्या टोपण नावाने लिखाण करत, तर द्वारकाबाई हिवर गावकर या गोपिका तनय या नावाने लिखाण करत होता. हा एक आदर्श प्रीतिविवाह होता. पूर्वाश्रमीच्या हिवर गावकर बाई मनोरमाबाई
काय बनल्या मग? द्वारकाबाई काय बनल्या? मनोरमाबाई रानडे या नावाने कविता लिहू लागल्या. मंडळाच्या सदस्यांचा त्या जिजी होत्या. मनोरमाबाईंना तसे फारसे आयुष्य लाभले नाही. संसारात त्या रमल्या होत्या, पण दैवगती अशी विचित्र होती की त्यांना शरीरस्वास्थ्य लाभले नाही. आपल्या आजाराची असाध्यता लक्षात आल्यावर त्या एका कवितेत लिहितात, मना आता गुंतीश का भावात. मन आता भावात का गुंतये, घरी धरी दृढता स्थिर होई आणि शांत. मन कसं हो? दृढ हो, स्थिर हो, शांत हो. तुझ्या वाचूनी अडून काय नाही. तुझ्या वाचून माझं काही अडलं नाही आणि तुझी नंतर स्मृती नामशेष होई. मनोरमाबाईंच्या कवितेमागे एक समंजस दृष्टी आहे. पती सहवास आणि मुली यांच्याबरोबर कविता हा एक त्यांना दिलासा वाटत होता. कवितेचा आस्वाद आणि कवितेची चिकित्सा परखडपणे करणारी स्त्री म्हणून त्यांचा विचार करावा लागेल. मनोरमाबाईंचे म्हणणे असे की स्त्रियांचे मनोव्यापार व मनोविकार यांचे दर्शन स्त्रीच सहज घडू शकते. स्त्रीचे मन एक स्त्रीच अतिशय उत्तमरित्या बघू शकते, पण नेमके हेच घडत नव्हते. अनुकरणात आनंद न मानता स्वतंत्र वृत्तीने स्त्रीने पाऊल टाकायला हवे ही मनोरमाबाईंची इच्छा गैर नव्हती. मनोरमाबाईंच्या कविता त्यांच्या निधनानंतर श्री मनोरमा या संग्रहातून प्रसिद्ध झाली. श्री बा रानडे या संदर्भात लिहितात, आदर्श दंपती नव्हे तर सामान्यतः जन्मभर रोमॅन्टिक राहणाऱ्या एका वेड्या तरुणाच्या संगतीत एक प्रेमळ कवयित्रीने कसे आयुष्य कंठले हे दर्शवणारी या कविता. मनोरमाबाई एक नवे स्वप्न हवे होते. या कंटकमय जीवितापेक्षा एका निराळ्या ठिकाणी जाण्याची ओढ तेथे चल राणी या माधवरावांच्या कवितेत दिसते. त्यांची मूळ मनोरमाबाईंच्या काननी जाऊनी राहू या कवितेत 1912 असावे. त्या लिहितात, स्वर्गीय असे ते रान, विसरवली जगाचे भान, अमृताचे देईल पान, जाऊन्या केवळ दोघे, राहू त्या रम्य ठिकाणी. बघा, काननी जाऊ राहू ही मनोरमाबाईंची 1912 साली किती मार्मिक इथे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि पुढे बघा, किंवा चल तर नभी तिकडे या कवितेत त्या म्हणतात, अवनी वरती कशाला बसती, नमा उंच फिरू, ए सत्वर करी कर घालुनी, जनासही नवू या शुद्ध प्रीतीचे वास्तव्य या अवनीवर कसे असेल हा रोमॅन्टिक वृत्तीला पडलेला प्रश्न आहे. मनोरमाबाईंची कविता उत्कट प्रीतीची दर्शन घडविणारी. जो सहचर लाभला त्याच्याबरोबर वाटचाल करता करता उमललेली ही त्यांची कविता होय. कविता उत्कट प्रीतीचे दर्शन घडविणारी आणि त्यांना जो सहचर लाभला होता त्याच्याबरोबर वाटचाल करता करता ही त्यांनी कविता लिहिली होती. म्हणून साधारण असली तरी तिच्यात एक प्रकारचा प्रामाणिकपणा त्यांच्या या ओळींमध्ये आपणास दिसतो. बघा पुढे, बहिणाबाई चौधरी यांची गाणी हाही मराठी कवितेतील चमत्कार. तर बघा, मनोरमाबाईंसोबतच बहिणाबाई ह्या आपल्याला सर्वांना माहीत आहेत. तर बहिणाबाईंची अस्सल जातिवंत कविता. जन्माला आली खानदेशातील एक शेतकरी कुटुंबातील एक निरक्षर स्त्री, पण तिचा जीवनानुभव केवढा उंचीचा होता या कवितेला कालसंदर्भ नाही, तर ती कविता चिंतनाच्या डोहातून उमललेली आहे. डोंगर कपारीतून झरा झुळझुळ वाहतो तशी त्यांची कविता होती. बहिणाबाई चौधरी हे खानदेशातील एक अतिशय प्रतिभावंत अशा कविता आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या कवितांनी आजही वेळ लावलेले आहे. विठोबाचे अन रामाचे मंदिर हाच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले काम करता करता, शेतात राबता राबता त्यांच्या अंतःकरणातून कविता ही जन्म घेत होती. तर त्यांच्या खूप अशा नावाजलेल्या कवितापैकी अरे घरोटा घरोटा माझे दुःख तारे हात, तसं संसाराचं गाणं माझं बसते मी गात.
तसंच गाणं हा जीवाचा विसावा, गाण्याने श्रम वाटतात हलके, असा यांचा भाव. पहिल्या याच्यामध्ये काय होतं, घरोटा घरोटा माझे दुःख तात्यारे हात. घरोटा म्हणजे जे जातं असतं त्यावरील ही कविता. नंतर त्या म्हणतात, गाणं हा माझा जीव आणि गाण्याने श्रम माझे काय होतात, कमी होतात. या गाण्यातून त्यांनी विविध असा भाव साकार केले आहे. एका अर्थाने त्यांची कविता म्हणजे त्यांच्या मनाने स्वतःशीच केलेला संवाद. आपल्या संभोवतालचा निसर्ग, नात्याची बिननात्याची माणसे, पशुपक्षी इत्यादी पाहताना त्यांना या विश्वरचने मागचा सूत्रधार जाणवितो. देव अजब गारोडी असे त्यांना वाटते, ते खोटे नाही. धरतीच्या कुशीमध्ये बियाणं निजलेली पाहून त्यांचे मन हरवून जाते आणि त्यांच्या मनात येते, परगटले दोन पान, जसे हात जोडी सण, टाया वाजविती भान, दंग देवाच्या भजनी, मोठेच्या पाणी थारोळ्यात पडले पाहून. त्या म्हणतात बघा, पहिली कसली आहे, धरतीच्या कुशीत जे आपण बी टाकतो ते जेव्हा उमलत असते तर तेव्हा ते काय म्हणतात, परगटले दोन पानं, म्हणजे जे बी अंकुरतात त्यातले ते पान, आणि त्यांना ते कसे दिसतात, तर हात जोडलेल्यासारखे, आणि ते कशाचं, तर देवाचे भजन करताना त्यांना ते जाणवले आहे. आणि पुढचे जे मोठ आधी असायचे विहिरीला लावलेले, तर त्यातून जे पाणी निघायचे त्यांनी सांडली मोठं करीत होतो थायण्यात, हुंदड पाणी जसं तान्ह पाळण्यात. तर बघा, पाण्याचं वर्णन, मोठेचं वर्णन कसं केलं आहे, की जसं लहान बाळ पाण्यात पडलेलं असतं तसं पाणी इथून त्यांना वाहताना दिसतं. बड्या फळांची लागले वडाचे झाड बघून त्या म्हणतात, हिरवी हिरवी पान, लाल लाल फळ जशी चोंच, आले वडाच्या झाडाला जसं पीक पोपटाचं. अतिशय सुंदर असं त्यांनी येथे वर्णन वडाच्या झाडाचं केलेलं आहे. निसर्गाचं रूप न्याहाळताना त्यांची कविता कल्पनांचे पंख लेवून येते. बहिणाबाईंचे मन स्वभावतः चिंतनशील आहे. मानसा मानसा कधी व्हशील माणूस, असा सवाल विचारणाऱ्या बहिणाबाईंच्या रामदासांपेक्षाही वरचढ असे मनाचे श्लोक रचले आहेत. मन किती चंचल, पण या मनातच विचार आणि विकार यांचा जन्म होतो. बघा, मनाचाही त्यांनी इथे अभ्यास केलेला आहे. आणि बहिणाबाई मनाचा शोध घेता घेता म्हणतात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर गेलं गेलं आभाळात. अस्सल खानदेशी भाषात लिहिलेली ही कविता नंतर मराठीत बऱ्याच जणांनी ते हे केले, पण ओरिजिनल त्यांचे जे शब्द आहेत ते अतिशय सुंदर वाटतात ऐकायला. असे मन आहे, पण ते कसं आहे, मोकाट आहे, वडाळ आहे. मन कसं आहे, 2 मिनटात इथे असतं तर 2 मिनटात कुठे असतं. तर त्यांनी मनाचं वर्णन हे पाखरू बरोबर केलेलं आहे. आणि या मनात जसे आभाळ मावत नाही तसा रागही मावत नाही. पुढे त्या मनात मन जहेरी जहेरी, जहेरी म्हणजे काय, विष, जहर, हा अस्सल खानदेशातला शब्द आहे. मन जहेरी जहेरी, याचं न्यारं रे तंतर, आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर. मन कसं आहे, आपलं खूप वाईट आहे, की ते वाईटाकडे लगेच जातं, चांगल्याकडे लगेच जातं. तर मनावर त्यांनी काय म्हटलं आहे, की त्याचं नारं हे तंत्र आहे. आणि याच्यापेक्षा विंचू आणि साप चावलेला बरा, त्याला तरी मंत्र मारून उतरवता येतो, पण मनावर झालेले दोष हे काढता येत नाही लवकर. अतिशय सुंदर असं वर्णन बहिणाबाईंनी येथे केलेलं आहे. आणि याही पुढे असंच आपण जे साहित्य आहे, कवयित्री आहेत आपल्या, तर त्यांचा आपण या पुढील भागात अभ्यास करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण
मनोरमाबाई आणि बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची थोडक्यात चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपर असे मी व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहे. धन्यवाद.